अनंत शंकरराव जगतकर. मी माझं शिक्षण परळी, औरंगाबाद आणि मुंबई इथे झालं. 1977 साली मी मुंबई सोडून अंबाजोगाईला वकिली करण्याकरता आलो. 1978 साली ज्यावेळेस काँग्रेसचं विभाजन झालं त्यावेळी काँग्रेस पक्षात अंबाजोगाई शहर काँग्रेसमध्ये काँग्रेसचा एकही व्यक्ती नव्हता. त्यावेळेस मी, माझे मित्र ॲडव्होकेट खालिद सिद्दीकी, ॲडव्होकेट वामनराव गंगणे, ॲडव्होकेट DS मुंडे आणि फारुकी आणखी एक व्यक्ती, मुस्लिम समाजाची व्यक्ती, अशा 5 लोकांनी आम्ही पक्ष स्थापन केला. आणि 78च्या विधानसभा निवडणूक, ह्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही 5 लोक निवडून आणले पंजाच्या चिन्हावर. त्यावेळी पक्षाचं काम करतोय मी. 77ला विधानसभेचं काम केलं, 78ला विधानसभेचं काम केलं आणि 80ला केशर काकूचं काम केलं. त्यावेळेस तिकीट मला मिळालं नाही. 85ला मी विधानसभेचं काँग्रेस पक्षात तिकीट मिळालं. मी खूप ताकद लावून लढलोत. आमच्याकडे केशर काकू आणि ज्ञानोबा पाटील हे 2 स्टार प्रचारक होते. आम्ही कमी पडलोत आणि आमचा निसटता पराभव झाला. त्यानंतर मला योगायोगानं गॅस एजन्सी करता अर्ज भरला होता. तो गॅस एजन्सी मिळाली आणि माझ्या गॅस एजन्सीचं नाव आहे आनंद गॅस सर्व्हिस. त्या आनंद गॅस सर्व्हिसच्या माध्यमातून मी जवळपास 40-45 हजार ग्राहकांना अत्यंत समाधानकारकरित्या आनंददायी वातावरणामध्ये गॅसची सेवा पुरवठा करत आहे. 1985 नंतर मी सातत्यानं पक्षाकडे विधानसभा उमेदवारीची मागणी केली, परंतु पक्षाला ही जागा सुटत नव्हती आणि म्हणून मला आतापर्यंत 40 वर्षामध्ये संधी मिळालेली नाही. माझ्यामध्ये सर्व वक्तृत्व आहे, कर्तृत्व आहे, नेतृत्व पण चांगलं देऊ शकतो. नेतृत्व माझं असेल ते डोळस असेल. माझ्याकडे विकासाची दृष्टी आहे. हेच विधानसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने विकास व्हायला हवा होता, पण हा मागासवर्गीय मतदारसंघासह मागासच राहिला आहे. या ठिकाणी MIDC होणं आवश्यक आहे. शेतीवरला भार कमी होणं आवश्यक आहे आणि MIDC झाली त्या SD डेपो होणं आवश्यक आहे. SD स्टँड चांगला होणं आवश्यक आहे. जे व्यापारी आहेत व्यापारी करता घरकुल चांगले, म्हणजे गाळे चांगले हे करणं आवश्यक आहे. अंबाजोगाईला पण MIDC आवश्यकता आहे त्या ठिकाणी. अशा अनेक विविध प्रश्न आहेत या भागातले, नेकनूर भागातले काही समस्या असू शकतात. आणि विशेषतः या ठिकाणी एखादा मोठा प्रोजेक्ट जर आले केंद्र सरकारचा किंवा राज्य सरकारचा तर इतक्या लोकांना रोजगार मिळू शकेल आणि शेतीवर जो भार आहे तो आपोआपच कमी होईल, जेणेकरून शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबू शकतील. माझ्याकडे हे विजन आहे. मी जे मैदानात उतरतोय ते मी सेवेसाठी उतरतोय. कदाचित काही लोक म्हणतील आम्ही सेवेसाठी उतरतो, पण इट इज माय मिशन, नॉट अ बिझनेस. आणि या मिशनसाठीच मी हे मैदानात उतरतोय. माझा पक्ष काँग्रेस पक्ष आहे, महाआघाडीकडून मी तिकीट मागण्याचा प्रयत्न करणार आहे. आमच्या नेत्यांनी सांगितलं की काँग्रेसला किमान 3 जागा मिळाव्यात, त्यापैकी 1 जागा ते मागतील असे मला ठाम विश्वास असतो. मी महाआघाडीकडूनच निवडणूक लढवणार आहे. जनतेने मला सहकार्य करावं आणि माझ्या दृष्टीतला केज विधानसभा मतदारसंघ जो हवा आहे मला आणि जो लोकांना हवा आहे, लोकांच्या स्वप्न, त्यांच्या आशा आकांक्षा त्या फलरूप करण्याचं भाग्य, सद्भाग्य मला लाभावं अशी माझी परमेश्वराला प्रार्थना आहे. धन्यवाद. थँक्यू.